नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे बनवला आहे सातारी पद्धतीने झणझणीत असा कोळंबी रस्सा। हा कोळंबी रस्सा एवढा चवदार बनतो की मटणाची चवही याच्यापुढे फिक्की पडेल। चला तर मग या चटपटीत झणझणीत अशा कोळंबी रस्साच्या रेसिपीला सुरुवात करूया। ही कोळंबी रस्सा बनवण्यासाठी इथे आपण 200 ग्रॅम कोळंबी घेतली आहे। आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं हिरवं वाटण केलं आहे। कोळंबी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आणि निवडूनही घेतली आहे आणि नंतर आपण याला हे हिरवं वाटण लावणार आहोत। त्याचबरोबर थोडा लिंबाचा रस, थोडा आगळ, हळद आणि मीठही इथे आपण लावलं आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलं आहे। रस्स्यासाठी मसाला बनवण्यासाठी इथे एक कांदा, एक लसूण कांदा, छोटी अर्धी वाटी खोबरं, 1 इंच आलं आणि कोथिंबीर घेतली आहे आणि 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत। प्रथम आपल्याला धने जिरे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत। नंतर याच्यामध्येच आपण कांदा, खोबरं हे भाजून घेणार आहोत। खोबरं इथे आपण सुक्कच भाजलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत। कांद्यामध्ये अगदी 1-2 चमचे तेल टाकलं आहे। कांदा छान सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्येच लसूण, कोथिंबीर आणि आलंही घालायचं आहे। 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। इकडे खोबरं, धने आणि जिरे आपण बारीक वाटून घेतले आहे। त्याच्यामध्येच हा मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचा आहे। पाणी घालून अगदी एकजीव असं हे आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे। इकडे आपली कोळंबी छान मॅरिनेट झाली आहे। रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल घेतलं आहे। तेल तापल्यानंतर हा वाटलेला मसाला घालायचा आहे। मंद आचेवर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि घरगुती काळं तिखट 2 चमचे आपल्याला घालायचं आहे। इथे घरगुती तिखट घातल्यामुळे इतर कोणतेही मसाले घालण्याची गरज नाही आहे। फक्त धना आणि जिरा पावडर किंवा अख्खे धने जिरे तुम्ही या मिश्रणात वाटून घेऊ शकता। आता याच्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची आहे आणि 2-3 मिनिट मंद आचेवर या मसाल्यामध्ये ही कोळंबी आपल्याला छान परतून घ्यायची आहे। तेल सुटेपर्यंत झाकण लावून एक वाफ काढायची आहे। छान तेलही सुटलं आहे आणि कोळंबी तेलामध्ये चांगली परतली गेली आहे, त्यामुळे त्याचा वासही येत नाही। इकडे रश्श्यामध्ये टाकण्यासाठी पाणी उकळायला ठेवलेलं पाणी छान कडक झालं की आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून 15 मिनिट आपल्याला या पद्धतीने ही कोळंबी शिजवून घ्यायची आहे। तेलामध्ये थोडीशी वाफून घेतल्यामुळे 15 मिनिटात कोळंबी आपली छान शिजली जाते। नंतर याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे। आपला चटकदार असा कोळंबी रस्सा खाण्यासाठी तयार।